स्नेहस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि या पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनवरती मला आशा आहे की आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 2,11,000 विद्यार्थी जे काही पवित्र पोर्टलवर नोंदणी करणार आहेत, म्हणजे टेट परीक्षा ज्यांनी दिलेली आहे 2025 ची, तेच विद्यार्थी या ठिकाणी नोंदणी करू शकतात. इतर कोणताही विद्यार्थी या ठिकाणी नोंदणी करू शकत नाही. नंतर आपण सर्व डॉक्युमेंट सेल्फ सर्टिफाय केलेले असेल, सर्व गोष्टी बरोबर असतील असं मी आशा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक जागाच्या संदर्भात बोलतो आहे आणि हे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे, आपल्या सर्वांसाठी महत्वाचा व्हिडिओ आहे आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला देतो आहे. गेल्या 2 पवित्र पोर्टलच्या भरतीनंतर पुन्हा ही तिसरी पवित्र पोर्टलची भरती आहे. या अनुभवावरनं तुम्हाला सांगतोय आहे की नेमकं सर्वाधिक जागा कोणत्या विद्यार्थ्यांच्या असणार आहे आणि कोणत्या विषयासाठी असणार आहे. तर काल जो व्हिडिओ बनवला होता 1ली ते 5वीचा, नंतर 6वी ते 8वी करिता, नंतर एसटी विद्यार्थ्यांकरिता मी व्हिडिओ बनवलेला आणि आता तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकरिता जे सायन्स आणि मॅथचे जे विद्यार्थी आहेत या सर्वांना सर्वाधिक जागा असणार आहे. मग सर्वाधिक जागा कोणत्या विषयाच्या असणार आहेत, तर मॅथ आणि सायन्स विषयाच्या या जागा असणार आहेत. मग त्या कशा असणार आहे, त्यामागची कारणं मी तुम्हाला सांगतो आहे. एक लक्षात घ्यायचं आहे, 1ली ते 5वी करिता काही विषय नाही, ऑल सब्जेक्ट हा डीएडचा शिक्षक शिकवू शकतो. 12वी पास असणारा शिक्षक, त्यांची अर्हता डीएड आणि 12वी आहे, बरोबर. आणि सीटीटी 1 आणि जर 6वी ते 8वी जर असेल तर 6वी ते 8वी पासून तुम्हाला, म्हणजे 5वी पासून तुम्हाला विज्ञान हा विषय आहे. मग 5वी ते 6वीच्या शाळा कोणत्या आहेत, तर जिल्हा परिषदच्या सुद्धा शाळा 5वी ते 8वीच्या शाळा आहेत जिल्हा परिषद. पण त्या 1ली ते 5वी सोडून इतर जे 6वी ते 8वीच्या शाळा, 5वी ते 6वीच्या शाळा आहेत, ह्या अत्यंत कमी शाळा आहेत. पण 1ली ते 4थीच्या शाळा सर्वाधिक जास्त आहे. मग 5वी पासून तर 8वी पर्यंत सुद्धा जागा ह्या सायन्स आणि मॅथच्या असणार आहेत, बरोबर. आणि प्रत्येक गावात किंवा 2 गावं जर सोडली किंवा 4 गावं जर सोडली तर त्या ठिकाणी 5वी ते 8वीची शाळा आहे. मग दुसरा मुद्दा, महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा आहेत, नगरपालिकेच्या शाळा सुद्धा आहेत, नगर परिषदेच्या शाळा सुद्धा आहेत, नंतर निवासी शाळा आहेत, आश्रम शाळा आहेत. लक्षात घ्या कोणत्या कोणत्या शाळा आहेत सांगतोय, आश्रम शाळा, निवासी शाळा, नंतर भटक्या विमुक्त जमाती जे आपले बांधव आहेत त्यांच्या सुद्धा शाळा या ठिकाणी आहेत, ज्या निवासी शाळा असणार आहे. समाज कल्याणच्या निवासी शाळा जे 5वी पासून 8वी पर्यंत 10वी पर्यंत असणार आहे. या सर्व विषयाकरिता, म्हणजे सर्व वर्गांकरिता कॉमन सब्जेक्ट असणार आहे विज्ञान आणि मॅथ. या 2 विषयाच्या व्यतिरिक्त दुसरे विषय या 2 विषयाच्या व्यतिरिक्त इतर विषय असणार आहेत, परंतु हे कॉमन विषय आहेत. म्हणजे याच्या सुद्धा जास्त जागा असणार आहे. मग हे जर फक्त सरकारी शाळांच्या संदर्भात बोललोय मी. आता राहिले आपण खाजगी संस्था. मग 100% अनुदानित संस्था, विना अनुदानित वाल्या, अंशकालीन असणाऱ्या काही जे काही संस्था असतील त्या, अशा पद्धतीनं या पुन्हा आल्या त्या संस्था. अशा पद्धतीनं सर्वच ठिकाणी जे काही असणार आहे 5व्या वर्गापासून तर 10वी पर्यंत या सर्वाधिक जागा असणार आहे. आणि विषय कोणता सर्वाधिक जास्त जागा असणार आहे, सायन्स आणि मॅथ. म्हणून तुमचं जर बीएससी मॅथ झालेलं असेल, बीएससी सायन्स झालेलं असेल, बीएससी मॅथ असेल किंवा इतर विषयात म्हणजे तुमचं काही सोशल सायन्स असेल, परंतु यापेक्षाही जास्त महत्वाचा विषय आणि जास्त जागा कोणत्या असेल तर त्या विज्ञान आणि मॅथच्या जागा असणार आहे. मग तुम्ही पेपर 2 पास असाल, तुम्ही 12वी सायन्स असाल, असा विद्यार्थी या ठिकाणी लायबल असणार आहे. तुमचं बीएड झालेलं असेल, बरोबर, तुम्ही सीटीटी 2 आणि टीईटी 2 पास असाल तर तुम्ही 5व्या वर्गापासून तर 8वी पर्यंत सिलेक्शन होऊ शकतं, तुमचं निवड होऊ शकते. जर तुम्हाला वरच्या वर्गासाठी जायचं असेल तर तुम्हाला 11वी 12वी साठी एमएससी पाहिजे आहे, जो विषय असेल तो. आणि 5वी पासून तर 10वी पर्यंत असाल तुम्ही तर तुम्हाला सुद्धा, म्हणजे 8वी पासून 10वी पर्यंत असाल तर तुम्हाला बीएड असणं आणि चांगला स्कोर असणं गरजेचं आहे, समजलं. आणि यात जर तुम्ही कमी स्कोर जरी असेल आणि तुम्हाला कमी स्कोर असेल परंतु चांगले विद्यार्थी तुम्ही पार करत असेल आणि सायन्स आणि मॅथ तुम्ही जर लायबल असाल, त्यात पण लक्षात घ्यायचं आहे की डिग्री जी आहे तुमची, त्या डिग्रीला तुम्हाला 50% गुण आवश्यक आहे. 50 पेक्षा कमी टक्के गुण असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र असणार आहात. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना 48% आहे, काही विद्यार्थ्यांना 48.5 आहे. असे विद्यार्थ्यांनी सुद्धा मला फोन केलेला आहे की सर मला डिग्रीमध्ये एवढे मार्क्स आहेत, मला 11वी 12वीला जमेल का, मी एमएससी झालेलो आहे. परंतु त्यांना ते जमत नाही, कारण त्यांना डिग्रीची अट दिलेली आहे 50%. कारण जे एससी एसटी ओबीसी आहे त्यांना, जे आपले एसटी आणि एसटी आहेत त्यांना 40% ची अट दिलेली आहे आणि बाकीच्यांना 50% ची अट दिलेली आहे. त्यानुसार
ते पास होणं गरजेचं आहे, तरच तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे, नाही तर अपात्र होणार आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की ज्यांचं सायन्स आणि मॅथ आहे त्यांना सुद्धा खूप मोठी संधी आहे या वेळेला, कारण जागा खूप जास्त येत आहेत. आणि यामध्ये आश्रमशाळा, ज्या निवासी शाळा, आदिवासी आश्रमशाळा, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या शाळा, या सर्व शाळांच्या जागा या ठिकाणी येणार आहेत. आणि यामुळं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळावी ही आमची कायमस्वरूपी भूमिका आहे. एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून, अधिवेशनाच्या माध्यमातून, कायमस्वरूपी आंदोलनांच्या माध्यमातून ही मागणी हीच होती की सर्वाधिक जास्त जागा कशा येतील. आणि शासनाने GR सुद्धा निर्गमित केलेला आहे की आम्ही 80% पदभरती या वेळेला आपण करणार आहोत. त्यामुळे आणि मे पर्यंतचे जे काही शिक्षक सेवानिवृत्त होणार आहे त्यामुळे त्यांच्या सुद्धा जागा आपल्याला दिसणार आहेत, त्यांच्या सुद्धा जाहिरातीमध्ये ऍड केली जाणार आहे. त्यामुळे जागा जास्तीत जास्त असणार आहे. त्यामुळे ही सर्वात मोठी सुवर्ण संधी सायन्स आणि मॅथच्या टीचरसाठी असणार आहे, विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ही तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअपची लिंक आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आहे, यावरती जॉईन व्हा. काही प्रश्न असल्यास मला आवर्जून तुम्ही विचारू शकता, फोन करू शकता, मेसेज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.